नमस्कार मित्रांनो, ईश्वर की अगम्य महिमामध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या काळात कर्ज ही एक अशी समस्या बनली आहे जी माणसाची झोप आणि सुख दोन्ही हिरावून घेते. आपण खूप मेहनत करतो पण तरीही कर्जाचा डोंगर कमी होत नाही. अशा वेळी आपण देवाला दोष देतो किंवा नशिबाला. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेल्या उपायांमध्ये केवळ भक्ती नाही तर एक सखोल विज्ञान दडलेले आहे. आज आपण असे 3 उपाय पाहणार आहोत जे तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर करून प्रगतीचे मार्ग मोकळे करतील. शास्त्रात सांगितले आहे की शनिवारी पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मी आणि नारायणाचा वास असतो. या दिवशी झाडाला जल अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने गरिबी दूर होते. आता यामागचं विज्ञान समजून घेऊया. पिंपळ हे एकमेव असे झाड आहे जे 24 तास ऑक्सिजन सोडते. जेव्हा आपण या झाडाजवळ जातो आणि प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपल्या शरीराला शुद्ध ऑक्सिजन मिळतो. विज्ञानानुसार शुद्ध ऑक्सिजनमुळे आपला मेंदू ब्रेन अधिक सक्रिय होतो आणि तणाव स्ट्रेस कमी होतो. जेव्हा तणाव कमी असतो तेव्हाच माणूस योग्य आर्थिक निर्णय घेऊ शकतो आणि कर्जातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधू शकतो. उपाय दुसरा, उंबरठ्यावर हळदीचे पाणी आणि स्वच्छता. दररोज सकाळी अंघोळ झाल्यावर घराचा मुख्य दरवाजा थोडी हळद आणि पाणी शिंपडावे. असे म्हणतात की यामुळे माता लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि अलक्ष्मी दरिद्री बाहेर जाते. आता आपण याचं वैज्ञानिक कारण पाहूया. हळद ही एक नैसर्गिक जंतुनाशक आहे. पूर्वीच्या काळी घराचे दरवाजे लाकडी असायचे आणि बाहेरून अनेक जंतू आत येण्याची शक्यता असायची. हळदीच्या वापरामुळे घराचे प्रवेशद्वार निर्जंतुक व्हायचे. विज्ञानानुसार ज्या घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा असते तिथे राहणाऱ्या लोकांची कार्यक्षमता प्रोडक्टिव्हिटी वाढते. उत्साही राहिल्यामुळे कामात प्रगती होते आणि पैसा टिकू लागतो. उपाय तिसरा, मंगल स्तोत्र आणि सकारात्मक ध्वनी. कर्जमुक्तीसाठी ऋणमोचक मंगल स्तोत्र हे रामबाण उपाय मानले जाते. मंगळवार हा कर्जाशी संबंधित ग्रह मानला जातो. येथे विज्ञानाचा साऊंड फ्रिक्वेन्सी ध्वनी लहरी हा नियम लागू होतो. जेव्हा आपण ठराविक मंत्राचे उच्चारण करतो तेव्हा त्यातून विशिष्ट कंपने व्हायब्रेशन्स निर्माण होतात. हे मंत्र आपल्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करतात. यामुळे आपली भीती कमी होते आणि कठीण प्रसंगात लढण्याची ताकद मिळते. हा आत्मविश्वासच आपल्याला कर्जाच्या संकटातून बाहेर काढतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, उपाय हे आपल्याला मानसिक शक्ती आणि संधी देतात, पण त्यासोबत प्रामाणिक कर्म करणेही तितकेच गरजेचे आहे. जेव्हा तुमची मेहनत आणि ईश्वराची शक्ती एकत्र येते तेव्हा चमत्कार नक्कीच घडतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि मज्जा अनुभवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, आपण जे घरगुती उपाय करतो किंवा ज्या परंपरा पाळतो त्यामागचा नेमका वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग विज्ञानाची ही रंजक सफर एकत्र सुरू ठेवूया.